आज आपण आषाढ विशेष नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी एकदम फिश फ्राय सारखे आपण बैंगन फ्राय कसं बनवायचं ही रेसिपी बघतो. एकदम कुरकुरीत आहे, टेस्टी आहे. ताटामध्ये वाढलं ना तर कुणाला समजणार सुद्धा नाही हे वांग्याचे काप आहे की फिश फ्रायचे. चला पटकन रेसिपीला ना सुरुवात करूया. तर इथे जी काळी वांगी असतात मोठी ती वांगी आपल्याला इथे लागणार आहे आणि शक्यतो जेव्हा आपण वांग्याचे काप बनवत असतो तेव्हा ह्याच वांग्याचा वापर इथे करायचा. मागचा बुंध्याचा जो भाग आहे देठाचा तो कट करायचा आणि याच्या अशा जाडसर चकल्या करून घ्यायच्या. आता जेव्हा आपण वांग्याचे काप बनवतो तेव्हा याचे जास्त बटाट्याचे काप बनवतो तेव्हा आपण ते जरासा पातळ कट करत असतो. वांग्याचे काप करताना मात्र वांग्याचे काप जे आहे ना ते जास्त पातळ कट करायचे नाही, तर साधारणतः अर्धा इंचा इतके तरी ते जाड ठेवायचे. कारण का त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि जेव्हा आपण फ्राय करत असतो ना तेव्हा ते पाण्याचं प्रमाण उडून गेलं की त्याची एकदम बारीक स्लाइस तयार होते. म्हणून जरासा जाड इथे कट करून घ्यायचं. नंतर ना काळी पडू नये म्हणून काय करायचं, वांग्याचे काप काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये एखाद चमचा मीठ घालायचं आणि हे काप त्या पाण्यामध्ये घालून साधारणतः 10 मिनिटं तरी ठेवायचं. म्हणजे काय होतं, वांग्याचे काप जे आहे ना ते काळे पडत नाही आणि थोडेसे असे कडक होतात. आता पाणी निथळून घ्यायचं. तरी पण निथळून घेतलं ना तरी एखादा कॉटनचा कपडा घ्या किंवा एक टिश्यू पेपर घ्या आणि त्यावरती हे काप ठेवून असे दाबून घ्या, जेणेकरून त्यातलं जे पाणी असेल एक्स्ट्राचं त्या कपड्याला किंवा टिश्यू पेपरला शोषून घेतलं जाईल. आता इथे आपण कोरडे करून घेतलेले या पद्धतीने. आता आपल्याला हे काय करायचं आहे, मॅरिनेट करायचं आहे. जसं आपण फिशला मसाला चोळून ठेवतो किंवा चिकनला मसाला लावून थोड्या वेळासाठी आपण मुरायला ठेवतो, अगदी इथे सुद्धा तशीच प्रोसेस करायची आहे. इथे मी काप कोरडे करून घेतले की आलं लसणाची पेस्ट यावरती घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, गरम मसाला घाला, लाल तिखट घाला, हळद घाला, हिंग आपल्याला इथे वापरायचं आहे कारण आपण वांग्याचे काप करतोय त्यामुळे हिंग वापरायचं आहे. कांदा लसूण मसाला घाला, धने पावडर आवर्जून यामध्ये घाला आणि मिक्स मसाला जो आपला घरगुती मसाला असतो, सगळे खडे मसाले एकत्र केलेला तो यामध्ये घालायचा आहे. लिंबू यावरती पिळायचं आहे, अर्ध लिंबू आपल्याला यावरती पिळायचं आहे आणि हा मसाला सगळा ह्या कापला कोट करून घ्यायचा आहे. पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे. मसाला जर कमी पडत असेल तर परत यामध्ये थोडासा घाला आणि सगळा चोळून घ्यायचा या पद्धतीने. मस्त असं काय सुरेख चोळल्याच्या नंतरनं दिसतंय ना की पाहून तोंडाला पाणी सुटे, एवढं भारी दिसतं आणि एवढं भारी सुद्धा चवीला लागतं बरं का. आता 15-20 मिनटं हे असंच ठेवलं होतं. 15-20 मिनटानंतर बघा असे ओलसर झालेले काप आणि मुरले गेलेले. आता इथे बारीक रवा जो असतो एकदम बारीक तो रवा आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ इथे मी घेतलेले. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट यामध्ये घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ एवढंच यामध्ये घेतलेलं आहे. मिक्स करून घेतलं की हे काप आहे ना यावरती व्यवस्थित घोळून घ्यायचं. जसं आपण जसे आपण फिशचे काप असतात तसे आपण यामध्ये घोळून घेतो. अगदी सेम तसंच आपल्याला करायचं. आता मी इथे गोल करून घेतले पण तुम्ही उभे सुद्धा करू शकता. जसे फिशचे जसे काप असतात तसे सुद्धा तुम्ही याच्या चकल्या आडव्या पाडू शकता. पॅनवरती तेल गरम करायला पहिलंच असं घालून पसरून ठेवलं होतं. त्यावरती हे काप ठेवून द्यायचे असे जेवढे बसतील तेवढे आणि वरनं तेल यावरती घालून घ्यायचे. का तर कोरडे पडायला नको किंवा रखरखीत व्हायला नको आणि व्यवस्थित हे कोटिंग जे रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं त्यावरती व्यवस्थित बसलं पाहिजे. म्हणून इथे वरनं असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 2-3 मिनटंच आपल्याला झाकण ठेवायचे, जेणेकरून काप पटकनी शिजले जातील आणि जे पीठ आणि रवा आहे तो सुद्धा व्यवस्थित असं जरासं शिजला गेला पाहिजे. झाकण काढून घेतलं की उलटे करा आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत खालची बाजू फ्राय करून घ्या. खालची बाजू अशी फ्राय झाली की परत एकदा असं उलटं करा. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे किती वेळा 3 वेळा उलटे करायचे.
जास्त वेळा असे उलटे पालटे करू नका, कारण काय होतं मग वरचं जे कोटिंग असतं ना ते असं निघण्याची शक्यता असते. तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम फिश, जसे फिशचे काप आपण फ्राय करून घेतो, तळून घेतो ना, अगदी सेम तसंच दिसते. एखाद्याच्या ताटामध्ये जर तुम्ही हे वाढलं आणि त्याला माहिती नसेल की हे काय आहे, तर 100% तो फसणार बरं का, की हे फिश फिश फ्राईज आहे, फिशचेच काप आहे, असं त्याला ना 100% वाटणार. पण तसं नाही आहे. तर आषाढ महिना चालू आहे, एखादं कोणी नॉनव्हेज खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही हा एक पदार्थ ताटामध्ये वाढण्यासाठी तुम्ही बनवू शकता. सगळ्यांना आवडेल, खायला एकदम चविष्ट लागतं, जबरदस्त टेस्ट लागते. वरण भाताबरोबर तर खायला अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीनं आपण इथे कुरकुरीत असं आपण बैंगन फिश फ्राय इथे बनवून घेतलेलं आहे. असं नाव दिलं ना तरी चालेल, कारण तसंच सेम दिसते आणि खायला पण अगदी चव तशीच लागते. बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या वेळेस ताटामध्ये बनवून वाढा.